शुभ सकाळ यूट्यूब फॅमिली. मिठू, ए मिठू, काय करतो तू? आता माझी सिटी काय करते? ए सिटी, काय करतेस तू? माझी सिटी बघा काय करते. आता सिटी झोपा करते. आंघोळ नाही करायची तुला? आमच्या सिटीला आंघोळ करायला नाही आवडत. बाई माऊला पिल्लू होणार आहे. माऊ येऊन बसली बघा खाली. बिचारी माऊ झोपले तिकडे. काय झालं माझ्या बाबूला? काय झालं? ये बघू ते काय झालं. अगं बाई माझी, ये 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 ये. माऊ झोपले बघा त्याच्यामध्ये, टपामध्ये माऊ झोपले. ए तू कशाला येतो रे? आपण येतोय आता. माऊला पिल्लू होणार आहे बघा. बिचारी माऊ. आता काय होणार माऊचं काय माहिती नाही. कुठे जाते काय माहिती. मध्ये पण असंच झालं होतं एकदा. किती वेळा खाणार रे तुम्ही लोक? सारखं सारखं यांना सारखं सारखं जेवायला लागतो. हे माऊ, माऊ ये माऊ. माझा 2 लिटर दूध असाच जातो, पुरत सुद्धा नाही मला तो. चहा तर पियाले काळी सकाळपासून. हे माऊच्या पोटात बहुतेक दुखायला लागलंय, त्याच्यामुळे ती कालच्यापासून जरा शांतच आहे. अरे माझी बाई ती काय झालं तुला? ये 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 इकडे ये ये. अशी असते आई बघा. तर बिचारीला किती त्रास होणार तिला. इकडे 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 इकडे. पोरांचं एवढं करून सुद्धा पोरं मोठी झाल्यावर स्वतःची मनमानी करायला लागतात. काय उपयोग? पोरांना जन्म देऊन सुद्धा जीवाचे हाल करायचे. पोरांना जन्म द्यायचा आणि मग नंतर पोरं त्यांच्या मनासारखे वागतात. त्यांना हवं तसं वागणार. हे हा जेवण आहे डॉगींचा. कारण काय शनिवार आहे, दूधभात घेऊन जाणार आहे डॉगींसाठी म्हणून. दूध फ्रीजमध्ये ठेवलेलं, त्याच्यामध्ये खडा जायचं दुधाचं. मशीनचा आवाज झाली मशीन. हे माव्या पिलू हो आज येत नाही आतमध्ये. सकाळी जेवली आहे. थांब ग बाबा. आजच्यासाठी दूध ठेवला होता, त्याला झाला बर्फ. मिठू मिठू सँडीला बघून घाबरतो. आई ग माझा हात येईल का. मिठू मम्मी मम्मी करू नकोस रे. मला काम आहे इकडे, समजला? हा मम्मी काम करते. मिठूची बडबड चालू आहे. एकदा मिठूची बडबड चालू झाली की माझी वाट लागली. मम्मी 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 करू नको. पिशवी पण फाटले. आले बाबू. असं जेवण घेऊन जाते, रोजचं जाते घेऊन. तेलाच्या पिशव्यामध्ये पण जेवण घेऊन जाते, कारण का माझ्याकडे पिशव्या कमी पडतात मला. मी दुधाच्या पिशव्यामध्ये पण जेवण घेऊन जाते बघा. प्लीज भावांनो, नवीन असाल ID वरती सपोर्ट करा.
भांड्यामध्ये जेवण घेऊन जाऊ शकत नाही, लांब आहे भरपूर, त्याच्यामुळे भांडा भेटला तर. सर्व डॉगींना नावं ठेवून झाली आहेत. मिठू काय करतोस रे? हे बेटी रात्रभर झोप नाही लागली तर बेटा. खाणारी तोंड वाढत चालले दिवसांदिवस. आणि रेशनवाल्याला द्यायला पण मस्ती येते तांदूळ. किती पिशव्या भराव्या लागतात बघा. ते एक एक जणांना हे छोटे छोटे पिशव्या ते एक एक जणांना द्यायचे आहेत. माझ्या घरात कधी कुठली पिशवी पण कचऱ्यात दिसणार नाही तुम्हाला. अन्न तर सोडून लांबचीच गोष्ट आहे. ए बाबू, ए मम्माचा बाबू, मी जाते हा, टाटा. कधी कधी लय वैताग येतो. आपण जेवण टाकायला गेलो आणि आपल्याला कुणी टोकलं ना की लय वैताग येतो. की आपण एवढा कष्ट त्रास घेऊन यांना जेवायला देतो आणि हे लोक आपल्याला काय पण बोलतात. येणारी जाणारी रस्त्यावरची लोक, तेव्हा मन दुःख होतो, जास्त दुःख होतो मनाला. आले रे, भांडी घासायची अजून थोडीशी. माझ्या घरात अन्नाचा दाणा कधी तुम्हाला दिसणार नाही बाहेर जाताना. बघा हे झालंय. हा भात पूर्ण भरून झालाय. आता डॉक्टरकडे जायचंय. अशा पिशव्यामध्ये भरते आणि मग ते घेऊन जाते कामाला. आज दूध भात आहे, म्हणजे आज हे लोक नाटकी करणार आहेत जेवायला, तरी खातात बरोबर. काही काही ठिकाणी जास्त जण आहे, मग तिकडे थोडं जास्त घेऊन जायला लागतं. टाटा वाट मिठू, टाटा मोटू. बघा माझे तयार झाले पिशवे. आता काम झाले सर्व, फक्त हे जेवणच बाकी असतं. थोडं करायचं. आता एक आजारी पडलाय डॉगी, त्याला हळद घेतली आहे आणि औषध आहे माझ्याकडे. कुठे गेली बॉटल? एक डॉगी आजारी आहे, त्याच्यामुळे ही हळद, ही बघा ही बॉटल आहे, 150 रुपयाला भेटते. ही बॉटल आहे, म्हणजे जखम झाली की मी हळद आणि बॉटल हे मारते. बघा हे मी माझ्या जवळ ठेवते. औषध पडायला नको बॉटल मला, म्हणून बांधून ठेवते तिला. ह्या जेवण असं पिशवीमध्ये टाकायचं आणि घेऊन जायचं. 2 ठिकाणची जेवण आहे. हे मी कामाला जाते तिकडचं आहे, जिकडे मी काम करते दुसऱ्या एरियामध्ये आहे तिकडे आहे. आणि हे मी गेटच्या बाहेर पडते ना तिथपासून तर रस्त्यापर्यंत हे एवढं जेवण टाकत जाते. आणि हे माझं रोजचं काम आहे, रोज जाते. असं ना की एक दिवस करणार. फक्त कुठे गावात गेली ना की थोडा प्रॉब्लेम होतो, बस बाकी काही नाही. अगं माऊ, ए माऊ,
काय चाललंय बाबू? तू मलाच त्रास द्यायला येते काय ग? हे माऊ सर्व आहे तिकडे राहत नाही, 7 ते 8 जण आहेत, पण ते फक्त खायला पिले येतात, बस जेवतात आणि निघून जातात, थांबत नाही इकडे. हे बघा असे यांना जेवण ठेवलेलं असतं, असे खाणार. पण ही माऊ आता झोपले इथे येऊन. हे माऊ पिल्लू आहे, पिल्लू आहे. सोना बोलतो काल, अगं तिचं पोट भरलंय, तिला नकोय जेवायला. तिचं पोट कशाने भरलंय? तिच्या पोटात पिल्लं आहेत म्हणून तिचं पोट भरलंय. ते बघा बिचारी बसले कशी ते. झोपा माझी बायती, झोपा झोपा. बिचारीची आता कशी काय होणार आहे का समजत नाही. बघा ह्या मुख्य जीवांना ना डॉक्टर ना काय, आणि माणसांचे केवढे नखरे असते आता ना. बाप बाप. काय रे मिठू? काय रे मिठू? कुठे गेलं मम्माचं मिठू? कुठे गेलं मम्माचं मिठू? हा मम्माचा मिठू बघा. थांबा दाखवतो तुम्हाला मम्माचा मिठू. अरे माझा बाबू तो, अरे माझे ये ना. नाही काय काय नाही ते, काय नाही त्याच्याला कशाला घाबरतो तो? लाईटला घाबरतो मिठू. सोन्याने आमच्या स्टँडी आणून दिलेली मम्माला, म्हणून मम्मा व्हिडिओ बनवते ते चांगले चांगले. प्लीज भावांनो सपोर्ट करा. काय बाबू तू कसं ओरडतोस? कशाला ओरडतोस मम्मी मम्मी? तू कसं ओरडतो मम्मी मम्मी? हा मिठू मम्मी मम्मी ओरडतोय. मिठू माऊला बाबू होणार आहे, माऊला बाबू होणार आहे. पण माऊ इथे थांबणारच नाही, ती जाईल दुसरीकडे कुठेतरी निघून जाते, तिथे नाही थांबत. त्याला अजून मोठा पुसायचा आहे. कुठे बोलतो? हे मिठू, हे मिठू, हो मिठू मिठू, हे मिठू, हे मिठू. बोल बोल आता बोल ना. तो नाही घाबरतोय मिठू माझा. चल बाय बाय, टाटा.